नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात हेमा नागपूरकर यांची कथा डिटेक्टिव्ह डोळा. हॅलो हॅलो, हां कोण बोलतं आहे? डोळ्यांचा दवाखाना आहे ना? कोण राजू का? अरे मी आबा बोलतो आहे, आबा कदम. झावरं झावरं दिसतं भाऊ, डोळे तपासायला यायचे. केव्हा येऊ? आता 15 नंबर लागून गेले आबाजी, तुमचा 16वा आहे. तुम्ही या 12-12:30 वाजता. बाप्पा एवढ्या उन्हाचं सांगतो का? आधी नाही का जमत? नाही ना आबाजी, इथं नंबरवारी चालतं ना सगळं. आता ज्यांना आधी नंबर दिले ते ओरडतील ना तुम्ही आधी गेलात तर. बरं बाप्पा, येतो 12-12:30 वाजता. आबाजी निघाले. तसं जेवायला घरी आलेल्या विनोदनं विचारलं, सोडून देऊ का स्कूटरवर? कशाला, इथंच तर हे फारलांगभर जातो चालतच. अहो ऊन किती आहे आबा, नामूला बोलवू का रिक्षा घेऊन? आता उन्हातच तर झालं ना आपले काळ्याचे पांढरे, त्याचं काय एवढं? असं म्हणत आबा निघाले. पण घराबाहेर पडल्याबरोबर डोळे दिपले त्यांचे त्या झगझगीत सूर्यप्रकाशामुळे. छोटी छोटी झाडं झुडपं मुलोलहून माना टाकून बसलेली होती. समोरचा डांबरी रस्ता तुकतुकीत काळ्या नागिणीसारखा चमकत होता. वाहतूक अगदीच तुरळक. कामासाठी बाहेर पडावं लागणारी मंडळी तेवढी नाईलाजानं रस्त्यावर दिसत होती. रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या सावलीत एखादी गाय बकरी पाय दुमडून आणि मान खुपसून निपचित पडून होती, तर एखादी पाणथळ ओलसर जागा बघून तिथे खड्डा करून त्यात पुरून घेतलेली कुत्री दिसत होती. डोक्यावर पंचा लपेटून घेत आबांनी चालायला सुरुवात केली आणि सूड कार्यासारखा त्यांच्या चपलीचा अंगठा तुटला. एक शिवी हसडत आबांनी चालण्याचा प्रयत्न करून बघितला, पण काही जमेना. एका झाडाच्या सावलीत एक सायकल रिक्षावाला अंगाचं मुटकुळं करून आत झोपला होता. आबांनी आवाज दिला, अरे भाऊ चलतोस का रे? कुठं? ते पुढच्या चौकात डोळ्यांचा दवाखाना आहे ना तिथं. 50 रुपये लागतील. बाप्पा बाप्पा, तू तर असं सांगून राहिला का चंद्रावर जायचं आहे? चंद्रावर काय 50 रुपये जातं का आबाजी? जावा जावा तुम्ही, मला नाही जायचं कुठं. तो चक्क कूस पालटून झोपलाच होता. चडफडत आबा पुन्हा रस्त्यावर कोणी दिसतंय का म्हणून बघायला लागले. समोरनं एक मुलगी येताना दिसली सायकलवर. बुरख्यासारखं सगळं तोंड दुपट्ट्यानं झाकलेलं. ते काढल्यावर दिसलं ती शेजारची नीमा. काय झालं आबाजी? अगं चप्पल तुटली माही, तुझ्याजवळ सेफ्टी पिन आहे का एखादी? आपली बॅग धुंडाळत तिने एक पिन काढून दिली. ती लावून आबांनी चप्पल तात्पुरती रिपेअर केली आणि पाय घासत घासत ते दवाखान्यात पोचले. बरं झालं आबाजी, अगदी वेळेवाला. तुमचाच नंबर आहे आता. घरी फोन केला तर तुम्ही कवाचेच निघाले म्हणे. राजू म्हणाला, हो ना बाबा, या चपलेनं घातलं ना घोळ. असं म्हणत त्यांनी बाहेरच्या स्टँडवर चपला काढल्या. त्यांच्या चपलेसारखी दुसरी चप्पल तिथे बाजूला दिसली. आपल्यालाही घ्यायला हवी आता नवीन, त्यांनी मनाशी ठरवलं. बाहेरच्या वेटिंग हॉलमध्ये डोळ्यात औषध घालून डोळे बंद करून बसलेले दोघं चौघं होते. आबाजींचा नंबर लगेच लागला. आबाजी, मोतीबिंदू झाला आहे डोळ्यात, ऑपरेशन करावं लागेल आणि तेही लवकरात लवकर. बराच वाढला आहे तो. डॉक्टर म्हणाले, खाज येतं ना डोळ्यात, सुया टोचल्यासारखं होतं. त्यासाठी औषधं लिहून देतो, बाजूच्या दुकानात मिळतील. कशी घालायची ते राजू समजावून सांगेल आणि बाकीच्या तपासण्यांसाठी मग निरोप देईल राजू तुम्हाला. राजूनं आबांना औषधं आणून दिली. हे घ्या आबाजी, हे औषध दिवसातनं 4दा टाकायचं, एक एक थेंब, आणि हे मलम रात्री. मान डोलावत आबा परत निघाले आणि निमाच्या पिननं त्यांच्या चपलेची साथ सोडली. आता तर भरीला पट्टाही तुटला होता. पाय घासत घासत आबा रस्त्यावर आले. आता तर पैसे देऊनसुद्धा रिक्षा मिळणं अशक्य होतं. चपलेतून पाय काढून त्यांनी रस्त्यावर पाय ठेवला. सण्ण गरम झाली होती सडक. काय करायचं? मगाशी चपला घालताना त्यांना मोह झाला होता बाजूची चांगली चप्पल घालावी म्हणून. त्यावेळी त्यांनी मनाला दाटवलं होतं, छे असं न विचारता दुसऱ्याची वस्तू उचलणं म्हणजे चोरीच झाली किती. त्यांनी विनोदला फोन लावला, पण विनोद घरातनं निघून गेला होता. काय करावं स्वतःशी असं म्हणत आबा विचार करायला लागले. त्यांच्या डोळ्यांसमोर पुन्हा मगाची चप्पल आली आणि भारावल्यासारखे ते परत आत शिरले.
काय आबाजी, काय राहिले का? राजूनं विचारलं. त्यांनी करंगळी वर केली. मग ठीक आहे, हे इकडून असं मागं जा, असं म्हणत तो दुसऱ्या पेशंटकडे वळला. पाय ओढत ओढत आबा चप्पल स्टँडकडे वळले. त्यांनी कावऱ्या बावऱ्या नजरेने इकडे तिकडे बघितलं. काही लोक औषध घालून डोळे मिटून बसले होते. काही समोरचा टी व्ही बघण्यात गुंतले होते. आबांनी आपल्या पायातली चप्पल स्टँड खाली सरकवली, समोर दिसणारी नवीन चप्पल पायात घातली आणि इकडे तिकडे न बघता ते सरळ निघाले ते थेट घरी. डॉक्टरांनी सदाभाऊंच्या डोळ्यांची तपासणी आटोपली. सदाभाऊ, उजव्या डोळ्याचं ऑपरेशन करावं लागेल. लवकरात लवकर केलं तर जास्त बरं. कधी करायचं ते तुम्ही सांगा. हो, माझा मुलगा येतो आहे उद्या 15 दिवसांच्या सुट्टीवर. आत्ताच करून टाकू आपण. तुम्ही म्हणाल तसं. मी माझी अपॉइंटमेंट चेक करतो. डॉक्टरांनी आपली डायरी चाळली आणि विचारलं, परवा चालेल का? हो चालेल की. मग त्याच्या आधी रक्ताच्या तपासण्या करून घ्या. बाकी तपासण्यांसाठी निरोप देतो तुम्हाला. संध्याकाळी या, परवा सकाळी ऑपरेशन. हे बेस झालं. पोरगं असलं हाताशी म्हणजे मग मलाही काळजी नाही ना डॉक्टर. सदाभाऊ बाहेर आले आणि चप्पल स्टँडवर आपली चप्पल शोधायला लागले. समोर दिसणाऱ्या रमेशला त्यांनी आवाज दिला, अरे माझी चप्पल दिसते का बघ जरा. असेल की तिथंच मागं पुढं. सदाभाऊ, कशी होती चप्पल? ती बघ, ती तिथे दिसते ना खाली, तशीच पण नवीन होती बरं. रमेशनं तिथे असलेल्या चपला इकडे तिकडे केल्या. स्टँड खाली वाकून बघितलं. चप्पल कुठे दिसेना. नाही जी सदाभाऊ, ही तर नाही आहे. देवळातून चपला चोरीला जातात ऐकलं होतं बा. आता दवाखान्यातून पण जायला लागल्या का? सदाभाऊंचा आवाज चढला. भाऊ, अहो चुकून कोणी घालून गेलं असेल आपली समजून. काढू आपण, शोध घेऊ त्याचा. असं करा, तुम्ही सध्या ती दुसरी घालून जा. तुमची मिळवू आपण परत, काळजी करू नका. रमेशनं समजावलं तशी सदाभाऊंनी त्या जुन्या चपला समोर ओढल्या. पाया सरकवायला गेले ते चप्पल पुरती तुटलेली. मेलेल्या उंदराला धरावं तशी ती चप्पल त्यांनी उंच उचलून धरली. रमेश इकडे ये. ए तू पण ये. राजू भाऊ इकडे बघ बरं नीट. चुकून नाही घातली कोणी माझी चप्पल. माझी चप्पल मुद्दाम लांबवली आहे आणि ही तुटकी इथं ठेवली आहे बघ इथं. बाहेरच्या वेटिंग हॉलमध्ये चाललेली गडबड, चढ्या आवाजातले शब्द ऐकून काहीतरी गोंधळ चालला आहे हे डॉक्टरांच्या लक्षात आलं. त्यांनी समोरच्या CCTVचं बटन दाबलं. चप्पल फडकवणारे सदाभाऊ आणि त्यांच्या भोवती जमा झालेले इतर पेशंट बघून त्यांनी इंटरकॉम दाबला. राजू, काय गडबड आहे सदाभाऊंची? सर, त्यांची चप्पल कोणीतरी मुद्दाम चोरली असं म्हणतायत ते. तेवढ्यात हातात चप्पल तशीच हेलकावत सदाभाऊ मुसंडी मारून डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसले. बघा बघा डॉक्टर साहेब, बघा माझी चांगली नवी कोरी चप्पल पळवली आणि ही जुनी चप्पल ठेवली आहे त्या चोराने इथे. सदाभाऊ, तुम्ही जरा शांत व्हा. बघू आपण काय झालं आहे ते. अरे काय शांत व्हा? शांत काय व्हा? तुमच्या इथे चांगले शिकलेले सवरलेले लोक येतात ना तपासायला. मग इथेही देवळासारखी चोरी? एकदम कबूल, एकदम कबूल. हे बघा, आपण तपास लावू त्याचा. तुम्ही तपास लावाल तेव्हा लावा. आता मी घरी कसा जाऊ ते सांगा. ही तुटकी चप्पल घालून जाऊ का? अरे त्याला चालता येत नव्हतं ही चप्पल घालून, म्हणून पळाला ना माझी चप्पल घेऊन तो. डॉक्टर आपल्या खुर्चीतनं उठले. सदाभाऊंच्या जवळ आले. त्यांनी त्यांच्या खांद्यावर थोपटलं. त्यांची हातातली चप्पल काढून बाजूला फेकली आणि आपल्या पायातल्या चपला काढून त्यांच्यासमोर ठेवल्या. या घाला आणि घरी जा तुम्ही. डॉक्टरांच्या कृतीनं सदाभाऊंचा पारा एकदम उतरला. नाही नाही, तसं नाही म्हणायचं मला. अहो बाहेर ऊन किती आहे आणि ही चप्पल काही कामाची नाही हो. म्हणून सांगतोय तुम्हाला, माझी चप्पल घालून जा. मला जायला जोडे आहेत बाहेर. ही माझी आतमध्ये घालायची चप्पल मी तुम्हाला दिली आहे. राजू, बाहेर रिक्षा असेल तर भाऊंना दे ठरवून. शांत होत सदाभाऊ बाहेर पडले आणि दवाखान्याचं रुटीन पुन्हा पूर्ववत सुरू झालं. शेवटच्या पेशंट पाठोपाठ डॉक्टरही बाहेर आले. हे बघा राजू, रमेश, मला एका मीटिंगला जायचं आहे, त्यामुळे मी जरा लवकर जातो आहे. 6 वाजता तुम्ही दवाखाना बंद करा. चाव्या घरी पोचवा. हां. जोडे घालता घालता त्यांना एकदम आठवलं, अरे त्या सदाभाऊंच्या चपलांचा काही शोध लागतोय का बघा जरा. खूप चिडले होते ते. डॉक्टर बाहेर गेल्यानंतर राजू आणि रमेश समोरच्या बाकड्यावर टेकले. रमेश, ते सदाभाऊ इथं गोंधळ घालत होते, हे सरांना केबिनमध्ये कसं काय समजलं? अरे तो CCTV नाही का लावला नवीन,
अरे सगळ्या दवाखान्यात काय चाललंय सरांना जाग्यावर बसून कळतंय. त्यांना दिसतं ना ती समोर. त्योच तो डिटेक्टिव्ह डोळा आहे. म्हणजे ते सगळं पुन्हा बघता येतोय? हां, ते सगळं रेकॉर्ड होतं म्हणे. पण त्याचं काय? अरे म्हणजे त्यात आपण बघू शकतो ना सदाभाऊच्या चपला जाण्याच्या आधीच्या रेकॉर्डिंग. तो कॅमेरा काय चपला दाखवणार आहे का तुला? चल ना बघू काय कळतंय का त्याच्यावरनं. दोघेही डॉक्टरांच्या केबिनमध्ये आले. त्यांनी आज CCTVला झालेलं शूटिंग रिवाइंड केलं आणि ते बघायला लागले. येणारे जाणारे पेशंट दिसत होते. वर वेळसुद्धा दिसत होती. त्यांना पाय घासत बाहेर जाणारे आबाजी दिसले. 5च मिनिटात ते पुन्हा आत येताना दिसले. काय रे, या आबाजी परत कसे काय आले? हां, त्यांना तिकडं जायचं होतं नाही का? CCTVत पण त्यांनी उचलून धरलेली करंगळी दिसली. हे काय रमेश? हां, त्यांनी करंगळी दाखवली ना. मग मी त्यांना सांगितलं, म्हणलं मागच्या बाजूला जा. अयो, पण ते तिकडं न जाता चप्पल स्टँडकडे गेलेले दिसतात. रमेश आणि राजू रेकॉर्डिंग बघत होते. आबांनी कावऱ्या बावऱ्या नजरेनं इकडं तिकडं बघितलं. मग ते खाली वाकले, पुन्हा सरळ झाले आणि तडक गेटातनं बाहेर पडले. सापडला चोर सापडला राजू. अरे हे पाय घासत आत आलते आणि बाहेर जाताना बघ किती वियागात बाहेर गेले. आहे का नाही? मागं गेलेच नाहीत तुला सांगितल्याप्रमाणे. बरोबर आहे तू म्हणतो ते. अरे पण आता हे सांगणं आणि विचारणं लय अवघड आहे बाबा. जाऊ दे, बघू उद्या काय करायचे ते. दोघेही दवाखाना बंद करून बाहेर पडले. घरी आल्याबरोबर आबाजींच्या मनानं त्यांच्याशी द्वंद्व मांडलं. आबाजी अतिशय अस्वस्थ होते. त्यांचं एक मन म्हणत होतं, चोरी केलंस र तू आबाज, चोरी. मग अरे कोणाची वस्तू त्याला न विचारता सरळ उचलून नेणं म्हणजे चोरीच नाही का? अरे सांगितलं असतं तर कोणी दिले असतं का मला त्याच्या चपला? आणि मी त्या थोडीच ठेवून घेणार आहे. उद्या परत करतो ना मी त्या. परत करतो? कोणाला? दवाखान्यात ठेवून देईल मी. अरे त्या काय दवाखान्याच्या चपला आहेत का? ज्याच्या असतील त्याला कशा मिळतील त्या? अरे त्यांनी बोंबाबोंब केली असणार दवाखान्यात. राजूला रमेशला माहीत असेल कोणाची चप्पल आहे ही, ते देतील ना पोचवून. तो माणूस काय अनवाणी गेला असेल का? माझं डोकं फिरलंय बघ. ती तापलेली सडक बघितली ना, डोकंच फिरलं. मी उद्या पोचवतो चप्पल. आबांनी स्वतःच्या मनाचे ठरवलं तेव्हा आबांना शांत झोप लागली. डॉक्टर आजच्या अपॉइंटमेंट बघत होते. त्यांनी राजूला आणि रमेशला बोलवलं. हे बघा, कालचे ते सदाभाऊ आणि आबाजी कदम दोघांनाही ऑपरेट करायचं आहे परवा. त्यांना काही सूचना द्यायच्या आहेत, त्यांच्या तपासण्या करून घ्यायच्या आहेत, त्यांना माहिती द्यायची आहे. आपले सगळे OPDचे पेशंट संपले की त्यांना बोलवलं आहे म्हणून निरोप द्या, म्हणजे मग त्यांच्याशी शांतपणे बोलता येईल. 4:30 नंतर दोघांनाही यायला सांगा. रम्या, काम जमलं भाऊ. दोघांनाही संध्याकाळी बोलवले सरांनी. दोघं आले ना की दिव उडवून आपण धमाका ढोमकन. अरे पण सरांना नको का आधी सांगायला? आता नको, ते दोघं आल्यानंतर बघू ना आपण काय करायचं. राजूनं सदाभाऊंना 4:30 वाजता यायला सांगितलं आणि रमेशनं आबाजींना 4:45 वाजता. राजू आणि रमेश अस्वस्थपणे फेऱ्या मारत होते, एकमेकांना धीर देत होते. बरोबर 4:30 वाजता सदाभाऊ आले. किती वेळ आहे राजू भाऊ? तिथे बसलेल्या शेवटच्या पेशंटकडे बोट दाखवत तो म्हणाला, हे बघा, यांची तपासणी झाली का झालं, लगेच तुम्हाला बोलावणार. तिथेच खुर्चीत बसून मग ते समोरचा TV बघण्यात दंगून गेले. बरोबर 4:45 वाजता आबाजी फाटकातनं आत येताना दिसले. राजू आणि रमेशची एकमेकात नेत्रपल्लवी झाली. आबाजी फाटकातनं आत शिरले तसा रमेश वेटिंग हॉलचा दाराच्या आडोसा करून उभा राहिला. राजू काउंटरवर उभा, पण लक्ष सगळं आबांच्याकडे. आबाजींच्या हातात एक प्लॅस्टिकची पिशवी होती. ते चप्पल स्टँडजवळ गेले, तिथेच घोटाळले. एव्हाना तो शेवटचा पेशंट पण आत गेला होता. सदाभाऊ TV बघण्यात दंग होते. आबाजींनी हातातली पिशवी उघडली, त्यातून चपलाचा जोड बाहेर काढला आणि सावधपणे इकडे तिकडे बघत तो स्टँडवर ठेवला. प्लॅस्टिकची पिशवी तिथेच स्टँड मागे खोवून टाकली. आतमध्ये आले, सदाभाऊंच्या जवळ खुर्चीत बसले. काय आबाजी, आज एवढ्या उशिरानं आला दवाखान्यात? हां, डॉक्टर साहेबांनी उशिराच यायला सांगितलं. असं होय, बसा. ते पुन्हा TV बघण्यात दंग झाले. राजू रमेश आपापसात कुजबुजायला लागले. बघितलं का रम्या? आबाजीने पिशवीतनं चपला काढल्या, स्टँडवर ठेवल्या आणि खाली ठेवलेल्या पायातल्या चपल्या नवा कोऱ्या दिसतात.
म्हणजे स्टँडवर ठेवले ते सदाभाऊंचे आहे का नाही. पेशाच्यानं सांगितलं काय कानात चप्पल परत कर म्हणून. चल की सदाभाऊला विचारू की. रमेश मग सदाभाऊंच्या जवळ आला आणि म्हणाला, सदाभाऊ आहो तिथं स्टँड आहो एक चपलीचा जोड दिसतोय, तुम्ही म्हणाले ना काल तशाच चेपलेत, बघा बरं तुमचे आहेत का. दोघेही बाहेर आले. अरे हो ह्या माझ्या चपला आहे, पण ह्या इथे कशा आल्या, मी आलो तेव्हा नव्हते, आत्ता कुठून आले या. काय रे रे रमेश हां. तर मला काय माहिती कुठनं आल्या कशा आल्या. रमेशनं हात झटकले. सदाभाऊने जरा गरगर इकडे तिकडे बघितलं, ते आबाजींच्या जवळ पोचले. आबाजी तुमच्या चपला कुठे दाखवता का. सदाभाऊंच्या आवाजात जरब एवढी होती की आबा मुकाट उठले. या बघा ना या माझ्या चपला नवीन दिसत आहेत. अहो कालच घेतल्या, जुन्या तुटल्या वाटतं. हो ना, मग त्या काय फेकून दिल्या. आता जुन्या चपला काय पूजा करायला ठेवणार का कोणी. आबाजींच्या जुन्या चपला तिथेच स्टँडखाली धूळ खात पडल्या होत्या. पायानं त्या समोर सरकवत सदाभाऊ म्हणाले, या तर नाहीत ना, बघा की जरा. चाच्या. आबाजी खरं तर मनातनं टरकले होते, पण उसनं अवसान आणून ते म्हणाले, आता हे कशाची चौकशी चालवली तुम्ही, तुम्ही का फालतू प्रश्न विचारून राहिले मला. नाही त्याचं काय झालं बघा, परवा दवाखान्यातनं माझ्या चपला कोणीतरी चोरल्या बरं का, आणि ह्या तुटक्या चपला इथे ठेवून दिल्या. आज बघतो तर काय माझ्या चपला पुन्हा इथे हजर झाल्या, आणि माझ्यानंतर तुम्हीच आलात ना इथे दवाखान्यात. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं भाऊ, का मी चोरल्या तुमच्या चपला आणि आता गपचूप आणून ठेवल्या इथं. आता तुम्ही कालच घेतल्या म्हणताय नवीन चपला, म्हणून विचारलं मी तुम्हाला. आता बाकी बी माणसं आहेत की दवाखान्यात. हां रमेश आहे, राजू आहे, बघितलं का चोराच्या उलट्या बॉम्बा. रमेश राजूच्या कानात पुटपुटला. तेवढ्यात सदाभाऊंना केबिनमध्ये पाठव असा डॉक्टरांचा निरोप आला. चला आबाजी माहेसंग, तिथंच निवाडा करू आपण. आबाजींच्या हाताला धरूनच सदाभाऊ केबिनमध्ये शिरले. डॉक्टर साहेब माझ्या चपला चोरीला गेल्यानं त्या दिवशी नाही का, त्या पुन्हा तिथं आणून ठेवल्या बघा चुपचाप, आणि चोर सापडलाय बघा. आबाजींकडे बोट दाखवत ते म्हणाले, हे बघा काही पण आरोप करू नका, चोरी करेल तो वस्तू परत कशाला आणून ठेवेल. हे बघा त्या चपला तुम्हीच आणून ठेवल्या, पुन्हा पुन्हा काय तोच आरोप करताय. बाकी माणसं आहेत की इथे, आणि पुरावा काय तुमच्याकडे. आता रमेशचं डोकं सटकलं. आहे आमच्याकडं पुरावा आहे असं म्हणत तो पुढे सरसावला. त्यांनी पुढं होऊन डॉक्टरांच्या बाजूचा CCTV चालू केला, रिवाइंड केला. हे बघा नीट बघा, तुम्ही फाटकातनं येताना दिसतंय, तुमच्या हातात पिशवी आहे, बाटा असं लिहिलेलं दिसतंय त्याच्यावर. यो आमचा डिटेक्टिव्ह डोळा आहे आबाजी. खरंच CCTVवर आबाजी फाटकातनं आत आलेले दिसले. त्यांच्या हातात पिशवी पण दिसत होती बाटाची. ते चप्पल स्टँडकडे वळलेले दिसले. परत वेटिंग हॉलमध्ये दिसणाऱ्या दृश्यात त्यांच्या हातात पिशवी नव्हती. रमेश धावत गेला, स्टँडमागे खोचलेली पिशवी घेऊन आला. हे बघा हीच पिशवी होती का नाही तुमच्या हातात. आता बोला आबा, सदाभाऊ विजयी मुद्रेनं म्हणाले. सदाभाऊ तुम्ही जरा शांतपणे बसा बरं. डॉक्टरांनी CCTV बंद करत म्हटलं. आबाजी तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर. त्यांनी आबाजींना विचारलं. सगळ्या गोष्टी अशा तऱ्हेनं उघड झाल्यामुळे आबाजींना फारच अपमानास्पद वाटत होतं. त्यांनी एकदम भांडणाचा पवित्रा घेतला. आत्ता माझ्या लक्षात आला सगळा डाव. याच्यासाठी मला आणि सदाभाऊंना एका वेळी बोलून घेतलं वे तुम्ही. हे असे कॅमेरे लावून डिटेक्टिव्हगिरी करता वे तुम्ही. अरे चोरायचेच असते चपला तर परत आणले असते का मी. चोर चोर म्हणून हिनवताय सारखे मगापासनं. डॉक्टर साहेब तुम्ही बी यांना सामील आहे. आयुष्यात असा अपमान नसेल केला कोणी माझा. मला नाही थांबायचं इथे एकही मिनिट. ते तिथून तरा तरा चालत बाहेर निघून गेले. अरे वा रे वा वा, चोर तो चोर अनवर हात शिरचोर. एवढी नाकाला मिरची झोंबत असेल तर चोरी करायची कशाला. हां ते काही नाही डॉक्टर साहेब, तुम्ही त्याला बोलवून माफी मागायला लावा. जाऊ द्या ना सदाभाऊ, तुमच्या चपला मिळाले ना परत, द्या सोडून. बसा शांतपणे, आपण तुमच्या उद्याच्या ऑपरेशनविषयी बोलूयात. अहो ऑपरेशन गेलं चुलीत, त्यांनी माफी मागितल्याशिवाय मी ऑपरेशन करून घेणार नाही. तुम्ही त्याला बोलवा, आधी माफी मागायला सांगा. असं म्हणत सदाभाऊसुद्धा पाय आपटत चालायला लागले. डोक्याला हात लावून डॉक्टर हतबुद्ध होऊन बघत राहिले. राजू आणि रमेश कोपऱ्यात उभे होते चोरासारखे. बघितलं ना तुमचा आगाऊपणा भोवला हा. भलत्या ठिकाणी हुशारी दाखवण्यापेक्षा जरा कामात लक्ष द्या. तुमच्या अतिशहाणपणामुळे आपले 2 पेशंट गेले, लक्षात येतं आहे का तुमच्या.
त्यांच्यावर खेकसत डॉक्टरसुद्धा दवाखान्यातनं बाहेर पडले. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात हेमा नागपूरकरांची कथा डिटेक्टिव्ह डोळा. कथा कशी वाटली हे कमेंट करून कळवा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, कथाप्रेमी मंडळींमध्ये शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच कथेसह. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.